हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असतील. तर आज आम्ही चाललेलो आहे मामाच्या गावाला. तर तुम्ही बघू शकता मम्मी पप्पा मी वैष्णवी. बघा वैष्णवी कशी झोपा घेते बसमध्ये. आणि ह्या सकाळचा टाइम होता. सकाळी आम्ही 6 वाजताच बसलेलो होतो. किती छान असा सूर्य दिसत आहे. खूप गर्दी होती बसला. हा व्हिडिओ शूट केलेला आहे येवल्याजवळचा. तर तुम्ही बघू शकता किती छान असे झाडं झुडपं आहेत आणि सूर्यप्रकाश पण पडलेला आहे. तर आम्हाला उतरायचं होतं गंगापूरला, संभाजीनगरला नव्हतं जायचं, नंतर जायचं होतं संभाजीनगरला. तर आम्ही गंगापूरला उतरल्यानंतर इथं घेतलेला आहे बताशे करदुडे आणि त्यानंतर आम्ही गेलो वडा रस्सा खायला. सकाळी नाश्त्याची वेळ होती, सगळ्यांना भूक लागली होती. मम्मीने आम्हाला बसमध्येच सांगितलं होतं की आपण वडा रस्सा खाऊया. तर बघा इथे आम्ही वडा रस्सा खायला बसलो. पप्पाला काही खायचं नव्हतं आणि आम्हाला असं वाटलं नाशिकमध्ये एक भेटतो तसं एकच असेल, पण इथं तर डबल वडा रस्सा होता. मग छोटा मामा आला, तो आल्यानंतर एकच गाडी होती, 2 गाड्या पाहिजे होत्या आम्हाला. पप्पांना कंटाळा आला वाट बघून बघू, तर ते बघा कशावर बसलेले आहेत. मग 2 गाड्या आल्या आणि त्यानंतर आम्ही गावाकडे गेलो. घरी गेल्यानंतर फ्रेश झालो. मग संध्याकाळ झाली तर इथं स्वयंपाकाची वेळ होती. दोन्ही तिन्ही माम्या स्वयंपाक बनवत होत्या. चिकनची भाजी, भाकरी, भात. तर तुम्ही बघू शकता एक मामी भाकरी करते, एक मामी मसाला भाजत आहे. मम्मी त्यांना मदत करून देत आहे. त्याच्यानंतर मम्मी ओवाळून घेतलं माझ्या मामांना. मीच ओवाळती, माझी मम्मी नाही ओवाळत. छोटा, मोठा आणि मधला मामा, तिन्ही मामा होते. इकडं आजोबा बसलेले होते माझे. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून फटाके फोडले. तर हे बघा इथे मामी भुईचक्कर लावत आहे. सगळे समोरच बसलेले, आम्ही नाही म्हणतोय तरी पण मामीने लावली भुईचक्कर. भीती पण वाटत होती त्यांना. असं सगळेजण सोबत असल्यावर मजा येते. इकडं वैष्णवीची पण लुडबुड चालू होती सुरसुऱ्या उडवण्याची. आणि मामीला व्हिडिओ शूट करायचा होता मामासोबत, त्यामुळे त्यांना सुरसुऱ्या उडवायच्या होत्या. तर तुम्ही बघू शकताय सुरसुरी लावताय पण लागतच नाही लवकर. लागली एक एक बाकी अजून. तोपर्यंत ती सुरसुरी संपून जाते व्हिडिओ बनवायच्या पर्यंत. झाड पण लावलं त्यांनी. हे बघा दोघं मिळून उडवताय सुरसुऱ्या. आणि इथे छोटा भाऊ आणि लहान मामा दोघ जण फटाका लावत होते, पण फटाकाच लागत नव्हता. आणि इकडे वैष्णवी पण सुरसुऱ्या उडवत होती. 2दा-3दा ट्राय केलं, त्यांचा फटाकाच लागला नाही. तर अशी आम्ही गावाकडे दिवाळी साजरी केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.